हाय नमस्कार. मी अंजली साखरे, फाउंडर ऑफ वॅलियंट फेम आयकॉन. आपल्या येत्या 26 जुलैला आपण 25वं वर्ष सेलिब्रेट करणार आहोत कारगिल विजय दिवसाचं. आणि तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की हा दिवस खूप खास आहे. आपण कारगिल दिवाजना ट्रिब्यूट देणार आहोत. पारंपरिक रॅम्प वॉक तर आहेच, पण अट्रॅक्शन म्हणजे एक वॅलियंट मार्शल ज्याला आपण म्हणतो, सगळे आर्म फोर्सचे मेजर, कर्नल आणि फार प्रतिष्ठित व्यक्ती तिथे येणार आहेत. रॅमचं अट्रॅक्शन म्हणण्यापेक्षा आपण आज ज्यांना भेटलो आहोत त्यांची मुलाखत थोड्याच दिवसात तुम्हाला कळेल की ते आपल्याला काय म्हणू इच्छित आहेत, की आर्म फोर्सची लाईफ काय आहे किंवा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन किती होतं कारगिल वॉरियर्समध्ये आणि त्यांचं ह्या वॅलियंट फेम आयकॉनशी जुळणं किती महत्त्वाचं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या अपीलमध्ये सुद्धा की 26 जुलै आणि कारगिल सैनिकाचं किंवा कोणत्याही सैनिकाचं किती घनिष्ठ नातं आहे आणि ते आपण सिटिझनने विसरू नये ह्यासाठी खास केला जाणारा हा पूर्ण वॅलियंट शो आयकॉनचा हा ब्युटी बियॉन्ड बॉर्डर्स शो आहे. वॉक फॉर नेशन ही कन्सेप्ट असताना मला हे अट्रॅक्शन ठेवावंसं वाटलं आणि खरं तर त्याआधी मला सर्व माझ्या पार्टिसिपंट्सना जो वयोगट सर मला सांगायला आवडेल की आपण हा वयोगट 5 ते 75 वर्ष ठेवला आहे. इथे कोणतेही मॉडेल्स नाही आहेत, इथे आपले नॉर्मल इंडियन सिटिझन्स आहेत. त्यांना आणि तुमच्याबरोबर वॉक करण्याचा जो आनंद घ्यायचा आहे त्याच्या मागचा हेतू फक्त हाच आहे की ग्रेसफुल वॉक ज्याला आपण बघण्यासाठी फार उत्सुक असतो आणि तो ग्रेसफुल वॉक म्हणजे एक कॉन्फिडन्स. बरेचसे हा वर्ग घेताना मला अनुभव आला की काही गृहिणी आहेत, काही न्यू स्टार्टअपची लोकं आहेत, काही बिझनेसमॅन आहेत, काही एंटरप्रेन्योर्स आहेत किंवा काही मुलं आहेत. अशी स्पर्धा खेळताना ब्युटी पेजंट त्यांच्यामध्ये खूप कमी कॉन्फिडन्स असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी चालू शकेन का, मी हे करू शकेन का, किंवा ही स्पर्धाच माझ्यासाठी नाही. तर तुम्ही काय सांगाल की ब्युटी पेजंट इज नॉट जस्ट अ वॉक. आपण हा जो उद्देश घेतला आहे की आपण मार्शल्स बरोबर चालणार आहोत म्हणजेच तुमच्याबरोबर, तर तुम्ही एक काय संदेश द्याल की ह्या सगळ्यांनी न घाबरता भाग का घेतला पाहिजे? कारण स्टेज फिअर घालवणं हा माझा ॲक्च्युली एक वन ऑफ द मोटो आणि वॉक फॉर नेशन म्हणजे आपण ऑफकोर्स ट्रिब्यूट देणार आहोत. पण त्यांच्या या भीतीला तुम्ही काय सांगाल? जे असं म्हणतात की ही माझ्यासाठी नाही, नॉट इवन अ रॅम्प वॉक, पण बरेचसे सिटीजन बरंचसं करायला घाबरतात. फियर एक ऐसा एस्पेक्ट है which comes from inside. Fear of failure, fear of कुछ गलती तो नहीं हो जाएगी, fear of लोग मेरे बारे में क्या सोचेंगे, मैं ऐसा करूँगा तो लोग कहीं गलत हो जाएगा तो लोग नाम तो नहीं रखेंगे, मेरे को चिढ़ाएंगे तो नहीं. So that fear of those things are there which restricts people to take part in such beauty pageants and all. Let me tell you, beauty pageant is just not about beauty or face value or something. Beauty is about your personality, and personality includes your looks, your walk, your talk, then your attitude. Yes. And if you go with that, the walk automatically will be graceful. Your walk will automatically be graceful. Secondly, now again, this requires confidence, Yes. right? How does the confidence come? Confidence comes with something, with some achievement you have got. Yes. Right? If you are a young achiever, then you have got the confidence. Good, I am a young achiever. I have got the Young Achievers Award. Yes. Or I have been successful in this thing. I have been felicitated in some of this thing. So he gets that motivation, he gets that confidence in him. And that confidence will make him walk the ramp. Again, walking the ramp is एक म्हण आहे, म्हणजे it might be an action, but walking a ramp, it's like a slogan. Which means
confidence. Yes. Right? So, if one has achieved something, he has got nothing. He is a hero in his own field. Yes. He is expert in his field. So, and he should think himself that no one can be better than me in this field. Exactly. So, with that confidence, if he takes that confidence with that attitude, if he walks, as I said, the ramp walk will be a cakewalk for him. Yes. So even interior decorator, if he wants to walk, he can walk. He should feel that he is the role model in his own In his- industry. Yeah. So this is how it is a open platform to all. I request everyone to please walk आणि ग्रेसफुली वॉक करा. कॉन्फिडन्स सरांनी सांगितलंच आहे आपल्याला की कसा असला पाहिजे आणि का असला पाहिजे. सो त्यातला एक वर्ड मला आवडला की आपण ह्या वॅलियंट फेम आयकॉनमध्ये काही महिलांना वुमेन एम्पॉवरमेंट म्हणून फेलिसिटेट करणार आहोत. दोज हू आर डॉक्टर्स, टीचर्स इन देअर ओन फील्ड. सो डिफरंट फील्ड वुमेन वी आर गोइंग टू फेलिसिटेट इन दिस फ्रॉम यू. सो ही छान अपॉर्च्युनिटी आहे सगळ्यांना. ह्या सगळ्या हे आपले ॲक्च्युली रिअल हिरोज आहेत आणि ह्या हिरोजना भेटण्याची संधी तुम्ही खरंच चुकवू नका. स्टील द रजिस्ट्रेशन्स ऑन. आणि सरांनी तर म्हटलंच आहे, पाऊस पाणी काही आलं तरी हे सैनिक मागे हटत नाहीत. तर तुम्हीही लक्षात ठेवा, 26 जुलैला फक्त कारगिल विजय दिवस असतो. त्यामुळे कुठल्याही अडचणी जरी आल्या तरी आपण ह्या दिवसाला एकत्र समोर येऊन हा दिवस ह्या आपल्या वीरांसाठी साजरा करणार आहोत. सो आय एम वेटिंग फॉर दॅट डे अँड द काउंटडाऊन ऑलरेडी बिगिन्स. सो इवन वी आर रेडी फॉर इट टू वॉक. आणि या so thank you so much. Do registrations now because we are still taking few seats are left. सरांविषयी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की ते आर्मीचे तर आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा सर आम्हाला माहिती आहे की अक्षरधाम अटॅक बद्दल तुम्ही काही सांगू शकाल? Just give more focus highlights of that. Akshardham temple attack when Yes. 2002 September 24th ला जेव्हा अक्षरधाम मंदिरवर हल्ला झाला होता, टेररिस्ट अटॅक झाला होता. दॅट टाइम आय वॉज ब्लॅक हॅट कमांडो, NSG मध्ये होतो. अँड दीज आर दीज फोटोग्राफ्स. गांधीनगर 24-25 25th September 2002. So, Yes. This is me after the operation. So I think that is Operation Vajra Shakti. Shakti. So Correct. that operation was called Vajra Shakti. And during that time we were called from Manesar, Gurgaon. And from there we had flown from there to Gandhinagar. And we carried out the operation there. We killed those guys. And in the firefight I was shot on the neck. Yes. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट I was होती. shot on the neck. And there are lot many things, lot many events went through it before we got the success in that. Then we were able to neutralize those terrorists, and we saved around 90 hostages, which they were in captive of the hostage takers. So हमने उनको मार के फिर उनको 90 हॉस्टेज बचाया. एंड इसमें फिर गोली विली लगी, वो तो चलता रहता है. एंड फॉर दैट award was this thing. Yeah. So it is a Sena Medal Gallantry. I got this award, Sena Medal Gallantry, from President of India. But I was President can't go everywhere, so I was given by General Officer. So what was the name of that movie? I know No, there was a there is a movie on ZEE5. State of Siege movie is there, wherein Akshay Khanna has played my role. Yes. So even So my role, matlab, it is inspired by my operation. So there are few incidents in that which are related to my life. So lot many things have come into it. So there is upcoming movie also in pipeline. No. That's this thing. Biopic is planned. So Biopic is- that is there. Yes. That is in pipeline. But there is a lot of gap between Luck Up and the Lip. So Thank you so much, sir. And it was really, we feel very grateful to honor you, and we are waiting for you to come on that day. We all are ready to welcome you, and my team is ready, the Valiant Fame Icon. my pleasure to join you. Thank you, sir.